दारूवरील व्हॅट दर, उत्पादन शुल्क वाढ व परवाना शुल्क वाढ रद्द करा. धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अवघ्या एका वर्षात कालावधीत मद्यावरील उद्योग व्यवसायात सरकारने वार्षिक परवाना शुल्क 15% वाढ केली. मूल्यवर्धित कर व्हॅट 5% वरून 10% वाढ करण्यात आली. तसेच आपण मद्यावरील उत्पादन शुल्कात 60% एवढी प्रचंड वाढ केली. त्यामुळे महाराष्ट्रातील हॉटेल व रेस्टॉरंट उद्योग आज भीषण आर्थिक संकटात आला असून दिवसेंदिवस वाढणारे कर आणि शासनाचे निर्णय यामुळे हा उद्योग कोलमडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रचंड बेरोजगारी समस्या उद्भवू शकतं. उद्योग व्यावसायिकांवर आलेला हा प्रचंड ताण यामुळे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहे. तरी या संदर्भात आपण या सरकारने विचार करावा आणि झालेली दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी आज धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनने निवेदनातून केली आहे. यावेळी धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष हेमंत सुरेशी उर्फ टिनू शेठ, सचिव देवेंद्र पाटील, बबलू उर्फ बबलू शेठ, भगवान उर्फ छोटूभाऊ चौधरी, विक्रमसिंह काळे यांच्यासह आदी सर्वच धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी, व्यावसायिक यावेळेस उपस्थित होते. शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा आम्ही विरोध करतो. धिक्कार असो. वाढीव कर रद्द झालाच पाहिजे. वाढीव कर रद्द झालाच पाहिजे. शुल्कात झालेली वाढ रद्द झालीच पाहिजे. व्हॅट दरवाढ कमी झालीच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत मित्रांनो 1 एप्रिल पासून तर आजची 14 जुलैपर्यंत जवळजवळ व्यवसायामध्ये 3 वेळा वाढ केलेली आहे. त्याच्यातल्या टॅक्सवरती आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हॅट हा डबल करण्यात आला. त्याच्यानंतर दुसरं 15% आमच्या उत्पादन शुल्काची जी फी येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. आज 15 दिवसापूर्वी शासनाने इतकं आडमोठं धोरण राबवून जवळजवळ मध्यच्या टॅक्समध्ये 60% वाढ केलेली आहे. मला सांगा तुम्ही, ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय 6 महिन्यात जर 85% वाढ होत असेल तर त्या व्यावसायिकांनी व्यवसाय करायचा कसा? शासनाने हा विचार केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, एका परमिट रूमला कमीत कमी 15 लोकांचा उदरनिर्वाह चालतो. आज आम्ही महाराष्ट्र शासनाला हे प्रश्न विचारित इच्छितो की ज्या व्यावसायिकांनी 15 लोकांचा उदरनिर्वाह चालवला, ज्या व्यावसायिकांनी करोनामध्ये 500 मीटरचे